लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता 3,000 रुपये आला आणि जानेवारीचे पण 3,000 आले. तर बघा डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना. तर 18वा हप्ता पण जमा झाला. आज 18वा हप्ता आला 3,000 रुपये आणि 19वा हप्ता आला 3,000 रुपये. तर प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण 2दा हप्ता जमा झाला आजच. हे बघा आजच 2दा हप्ता जमा झालेला आहे आणि यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. 2दा हप्ता असं पहिल्यांदा आलेला आहे. या पहिले असं 2दा हप्ता येत नव्हता, परंतु शासनाने अखेरकार यावेळेस 2दा हप्ता पाठवले. 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये डिसेंबरचे पाठवले आणि 3,000 रुपये जानेवारी हप्त्याचे पाठवले. तर प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत, कारण 2दा हप्ता आला. सर्व सांगतो, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. कोणत्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला ते सांगतो तुम्हाला आणि भरपूर अपडेट आहेत, टॉप बातम्या आहेत, कामाच्या बातम्या तसेच तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहेत. तर बघा KYC संदर्भात महत्त्वाचे अपडेट, KYC बद्दल काय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे ते अपडेट आपण समजून घेऊया. त्यानंतर आपण अपडेट बघणार आहोत डबल फॉर्म म्हणजे पुन्हा फॉर्म सुरू होणार का, पुन्हा लाडक्या बहिणींना अर्ज करता येणार का, त्याबद्दल पण माहिती बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा. तर लाडक्या बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एवढी महत्त्वाची माहिती बघणार आहोत ना, जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजना. तर बघा ज्या बहिणींची KYC झालेली आहे त्यांनाच हप्ता मिळत आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, भरपूर बहिणींची KYC बाकी आहे, त्यावेळी मुदतमध्ये त्यांनी KYC केली नाही, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबवला जात आहे. जवळपास 45 लाख बहिणी आहेत. हे बघा एवढा आकडा समोर आलेला आहे ज्या बहिणींची KYC राहिलेली आहे. तर या बहिणींसाठी शासनाने मुदतवाढ द्यायला पाहिजे, माझी हीच विनंती आहे. काही नाही 10-20 दिवस पण जरी मुदतवाढ दिली पुन्हा तर खूप बरं होईल, कारण त्या बहिणींना फॉर्म भरता येईल. माझी शासनाला तीच विनंती आहे. तसेच भरपूर माझ्या माता बहिणी अशा आहेत त्यांनी फॉर्म भरलेलाच नाही, त्यावेळी त्यांनी फॉर्म भरला नाही आणि आता हे बघा काय झालेलं आहे. आता सपोज एखादी महिला आहे आणि तिचं लग्न आता झालं, आता ती महिला MP ची असो किंवा UPची असो किंवा ऑदर्स राज्याचे आहे, दुसऱ्या राज्याचे आहे, तर त्या महिलेचं लग्न झालं महाराष्ट्राच्या पुरुषाबरोबर. मग आता ती एक मुलगी आली इकडे महाराष्ट्रात आली, मग त्या बहिणीला आता फॉर्म तर बंद झालेला आहे, लिंक तर बंद झालेला आहे, मग त्या बहिणीला फॉर्म भरता यायला पाहिजे ना. तर त्यांच्यासाठी लिंक सुरू करायला पाहिजे, त्यांना देखील फॉर्म भरता यावं पाहिजे. कारण आता नवीन लग्न होत आहेत, बाहेरच्या राज्यातील मुली आपल्या महाराष्ट्रात लग्न करून येत आहेत, बहिणी येत आहेत, तर त्या बहिणींचा हप्ता आता त्यांना तर फॉर्म भरता येणार नाही, फॉर्म बंद आहेत, सध्या लिंक बंद आहे. तर त्यांच्यासाठी ही लिंक पुन्हा सुरू करायला पाहिजे शासनाने, असं माझं मत आहे, अशी माझी विनंती आहे. कारण त्या बहिणींना 1,500 रुपयाचा हप्ता मिळत नाही आणि त्यांना तो हप्ता पाहिजे, तर त्यासाठी ती लिंक पुन्हा चालू करायला पाहिजे, ॲप पुन्हा चालू करायला पाहिजे आणि फॉर्म त्या बहिणींना भरता यावा पाहिजे, अशी माझं मत आहे, मागणी आहे. बघा पुढे आता महत्त्वाची माहिती. तर माझी तीच विनंती आहे की पुन्हा फॉर्म सुरू करायला पाहिजे शासनाने. चला ठीक आहे. 3,000 रुपये वाटपबद्दल मी तुम्हाला सांगतो होतो, 3,000 रुपये वाटपबद्दल ही अपडेट काय आहे, फारच महत्त्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट फार दमदार आहे. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी फारच उत्तम दमदार अपडेट आजची. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ जरी पूर्ण बघितला ना, आता तुम्ही काय करतात, व्हिडिओ पूर्ण बघत नाही, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, अन्यथा हप्ता येणार नाही. त्यामुळे
तुम्ही कोणतीही माहिती मिस करू नका, कोणतीही माहिती सुटली नाही पाहिजे. त्यामुळे माहिती पूर्ण बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 3-3 हजारचे 2 हप्ते लगेच जमा होतील. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर फारच महत्त्वाची माहिती आहे. आणि हे बघा, तर KYCसाठी पण आपली विनंती आहे, नवीन फॉर्मसाठी पण आपण विनंती करत आहोत. त्यामुळे तुम्ही पण कमेंटमध्ये मागणी करू शकता, म्हणजे शासनापर्यंत व्हिडिओ जाईल. मागणी करा, कमेंटमध्ये तुम्ही लिहा फक्त की सर, किंवा शासनाला आपली विनंती आहे, तुम्ही कमेंट करून लिहा की नवीन फॉर्म सुरू करा आणि KYCला मुदतवाढ द्या अजून, असं तुम्ही कमेंट करू शकता. म्हणजे ही मागणी जोर धरेल आणि शासनापर्यंत माहिती जाईल आणि शासन काही ना काही या संदर्भात तोडगा काढेल. तर आपली तीच मागणी आहे की पुन्हा चान्स, पुन्हा संधी द्यायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, ही माहिती समजली तुम्हाला सर्व. आता आपण मेन मुद्द्याकडे वळणार आहोत. 3-3 हजार रुपये वाटपबद्दल माहिती बघा आता. तर हे बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले, बरोबर. 1500 रुपये जे जमा झाले तो होता 17वा हप्ता. आणि हा 17वा हप्ता येण्यास फार उशीर झाला होता, परंतु अखेरकार ते 1500 रुपये जमा तुमच्या खात्यामध्ये झालेलेच आहेत. परंतु आता तुम्हाला 18वा हप्ता प्लस 19वा हप्ता, या 2 हप्त्याचे, या 2 महिन्याचे पैसे 3000 रुपये वाटप सुरू झाले. त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेऊया. हे बघा, जी माहिती आलेली आहे त्या माहितीकडे लक्ष द्या, कारण फारच कामाची माहिती आहे. ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे बघा, विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणणारी लाडकी बहीण योजना मुंबई महापालिका निवडणुकीत दाखल झाले आहे. सरकारने अद्याप लाडकी बहीण लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता दिलेला नाही. दहिसर येथील भाजप उमेदवार तेजस्वी यादव यांनी दावा केला आहे की लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते 14 जानेवारी रोजी एकत्र मिळतील. हे बघा, आता इथे जरी भाजप उमेदवारांनी जरी ही माहिती दिलेली आहे, तर मग एकदम 100% आपण यावरती विश्वास ठेवू शकतो बहिणींनो. हे बघा, वाटप सुरू झालेले नाही, वाटप सुरू होणार. ओके, 3-3 हजार रुपये वाटप अजून सुरू झाले नाही, परंतु आता ती 3-3 हजार रुपयाचे वाटप सुरू होणार आहे. 3-3 हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3-3 हजार रुपये जमा होणार आहेत. हे 2 वेळेस नसणार, बरं. 3-3 हजार रुपये 2 वेळेस नाही, म्हणजे एका बहिणीला 3000, दुसऱ्या बहिणीला 3000, तिसऱ्या बहिणीला 3000, अशा पद्धतीने 3-3 हजार रुपये वाटप होणार आहे. परंतु हे 3-3 हजार रुपये दोनदा येणार नाही, फक्त एकचदा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि ते 14 जानेवारी रोजी जमा होणार आहेत. तर ते कसे तुम्हाला सांगतो. तर बघा, डिसेंबरचे 1500 रुपये, डिसेंबरचे 1500 रुपये आणि या चालू महिन्याचे जानेवारीचे 1500 रुपये, जानेवारीचे 1500. तर या 2 महिन्याचे 1500 किती झाले? 3000. तर हेच ते 3000 रुपये जे 14 जानेवारी रोजी 100% जमा होतील. याबद्दल मागच्या वेळी अपडेट आल्यात भरपूर, परंतु आता डायरेक्ट भाजप उमेदवार तेजस्वी यांनी जे दावा केलेला आहे त्याबद्दल ही सर्वात मोठी अपडेट आहे. त्यामुळे 100% आता तुमच्या खात्यामध्ये 14 तारखेपर्यंत हप्ता जमा होणार आहे आणि ते पण 3000 रुपये. ओके लाडक्या बहिणींनो, ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आणि 14 तारखेलाच नाही तर 14 तारखेच्या पहिलेच हप्ता सुरू होऊन जाणार आहे आणि 14 तारखेपर्यंत राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊन जाईल. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणे सुरू होणार आहे, तुम्हाला मेसेज येणार आहेत. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. चला पुढे बघा, अजून महत्त्वाची माहिती आहे. मुंबईत BMC निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. ठाकरे बंधूपासून ते भाजप आणि शिंदे गटापर्यंत सर्व नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. BMC वार्ड 2मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांनी एक धाडसी दावा केला आहे. BMC निवडणुका सुरू होण्यापूर्वी देवाभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे लाडकी बहीण योजनेचा महिला लाभार्थ्यांना मोठी भेट देतील असे त्यांनी म्हटले आहे. तेजस्वी यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की
त्यांना जानेवारीचे हप्ते डिसेंबरच्या हप्त्यांसह एकाच वेळी मिळतील. परिणामी 3,000 थेट महिलांच्या खात्यात जमा केले जातील. हे बघा, तर बघा इथे तेजस्वी यांनी जी माहिती दिलेली आहे भाजप उमेदवार, तर यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की जानेवारीच्या हप्त्याने डिसेंबरच्या हप्त्यासह एकाच वेळी हे 2 हप्ते जमा होणार आहेत आणि परिणामी 3,000 रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा केले जातील असा दावा करण्यात आलेला आहे. आणि 100% बोललंच जात आहे की 14 तारखेपर्यंत तुम्हाला हप्ता मिळेल. त्यामुळे 14 तारखेला 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणींनो. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे समोर. ओके, आता बघा त्यांनी काय लिहिलेलं आहे ते पण आपण समजून घेऊया. इथे तेजस्वी घोसाळकर यांनी काय लिहिले ते समजून घ्या. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या तेजस्वी या दैसरचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. ओके, तर 2024मध्ये तेजस्वी यांचे पती अभिषेक यांची फेसबुक लाईव्ह कार्यक्रम दरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली. तेजस्वी यांनी इंस्टाग्रामवर लिहिले की डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते प्रत्येकी 1,500 एकूण 3,000 हे बघा 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जातील असे कळले आहे. हा सण उत्साहाने भरलेला आहे. महायुती सरकार राज्यातील आमच्या प्रिय बहिणींना हप्ते जारी करेल. हे बघा, जे 3,000 रुपये येणार आहेत ते 14 जानेवारीपूर्वी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. म्हणजे 14 जानेवारीच्या पहिलेच तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पडणार आहेत. लाडक्या बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची खुश खबर आहे. तुमच्यासाठी सेलिब्रेट उत्साह निर्माण करणारी बातमी आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. चला पुढे बघा अजून माहिती. लाडकींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार. आता ही एक बातमी आपण बघितली ज्यामध्ये दावा करण्यात आलेला आहे की 14 तारखेला मकर संक्रांतीच्या पहिल्या हप्त्यात जमा होईल. आणि आता ही पहिली बातमी आपण समजून घेतली, बरोबर. आता ही पहिली बातमी आपण समजून घेतलेली आहे. आता आपण इथे दुसरी बातमी बघणार आहोत. हे बघा, आता दुसरी बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की लाडक्या बहिणींना हप्ता कधी मिळणार डिसेंबरचा. आता भाजप उमेदवारांनी दिलेली ती माहिती होती 14 तारखेच्या अगोदरच हप्ता जमा होईल म्हणून. आता जी माहिती आपण बघणार आहोत ती माहिती बघा. तर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आता अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना पाठवण्यात आला आहे, बरोबर. परंतु आता डिसेंबर महिन्याचा हप्ता अर्थ विभागाने मंजूर केलेला नाही. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 15 जानेवारी रोजीचा आधी डिसेंबरचा हप्ता मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहिणींना योजनेचा 18वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. बघा, आता एक माहिती अशी आलेली आहे, दुसरी माहिती अशी आलेली आहे. मग आता आपण विश्वास कसा ठेवायचा. आता सर्वांना आपल्याला एकच उपाय आहे. या 2 गोष्टी अशा सांगितल्या जात आहेत. एकीकडे 15 तारखेनंतर हप्ता येईल असं बोललं जात आहे आणि एकीकडे 14 तारखेच्या पहिल्या हप्ता येईल असं बोललं जात आहे. आता महत्त्वाचा आपला पॉईंट असणार आहे तो म्हणजे जी आर जेव्हा येईल तेव्हाच समजेल आणि जी आरमध्ये निधी मंजूर होईल. तो निधी आता किती महिन्याचा असेल त्या निधीमध्ये जो जी आर येईल आणि त्या निधीमध्ये जरी लिहिलेलं असेल डिसेंबर आणि जानेवारी, तर या 2 महिन्याचा जर निधी आला तर समजून जायचं की तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये आले. ओके, तर अशी अपडेट असणार आहे. लवकरच या संदर्भात जी आर येणार आहे आणि जी आर आल्यावर दूध का दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल. परंतु आता 100% हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे, तर काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. 3,000 रुपयाचं चान्सेस आता 100% वाढलेले आहेत. कारण हप्ता मिळेल तुम्हाला आणि 1 जून असतं की सणासुदीनिमित्त शासन तुम्हाला हप्ता टाकत असतं. त्यामुळे 3,000 रुपये मकर संक्रांतीचा गोड सण आहे आणि या गोड सणी तुम्हाला 100% हप्ता मिळेल. ओके, चला ठीक आहे. जी माहिती ती माहिती तुम्हाला सांगितली एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण एक माहिती नीटपणे समजून घेतलेली आहे. चला आता आपण जाणून घेऊया आजच्या टॉप ताज्या बातम्या. बघा, आता ताज्या बातम्या, कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत अशा बातम्या. बघा, बातमी नंबर 1.
पहिलीच बातमी येथे समोर येत आहे. हे बघा काय सांगता, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी आता 95% अनुदान. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे तसेच 0 ते 100 युनिट वीज वापर करणाऱ्या पात्र वीज ग्राहकांसाठी महावितरणच्या माध्यमातून स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या घरांच्या छतावर 1 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येणार आहे. ओके, या योजनेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेबरोबरच राज्याच्या स्मार्ट योजनेतून अतिरिक्त अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना सौर प्रकल्प बसविण्यासाठी जवळपास 95% अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर रूफटॉप यंत्रणा बसवण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांना विजेबाबत स्वयंपूर्ण बनवणे, वीज बिलाचा भार कमी करणे तसेच अतिरिक्त वीज निर्मितीमधून भविष्यात आर्थिक स्रोत निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेतून प्रति किलोवॅट 30,000 रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून त्यासोबतच स्मार्ट योजनेतून अतिरिक्त अनुदानही मिळणार आहे. त्यामुळे गरीब कुटुंबासाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे अधिक सुलभ होणार आहे. राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महावितरणकडून जनजागृती मोहीमही सुरू करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक वीज निर्मितीला चालना देत हरित ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या दिशेने स्वयंपूर्ण महाराष्ट्र सोलर योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे मत ऊर्जा क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त अनुदानातून केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त अनुदानातून राबवण्यात येणाऱ्या स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजनेत अनुदानाचे स्पष्ट निकष जाहीर करण्यात आले आहेत. 1 किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प बसवण्यासाठी 50,000 रुपये ही आधारभूत किंमत गृहीत धरल्यास दारिद्र्य रेषेखालील वीज ग्राहकांना लाभार्थी हिस्सा म्हणून केवळ 2500 रुपये भरावे लागणार आहेत. उर्वरित तब्बल 95% रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून अनुदानाच्या स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ग्राहकांना 90% अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांना लाभार्थी हिस्सा म्हणून फक्त 5,000 रुपये भरावे लागतील. तर सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना 80% अनुदान देण्यात येणार असून त्यांच्या लाभार्थी हिस्सा केवळ 10,000 रुपयापर्यंत मर्यादित राहणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी वीज ग्राहकांकडे वैध वीज जोडणी असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ग्राहकांकडे कोणतेही थकीत वीज बिल नसावे अशी अटही घालण्यात आली आहे. स्मार्ट योजनेचा लाभार्थी होण्यासाठी पात्र वीज ग्राहकांना राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. चला, ही बातमी समजली. आता पुढील बातमी बघा. बातमी नंबर 2 आहे, फारच महत्त्वाची बातमी. चांदीचे दर 10,000 रुपये तर सोने 1,500 घसरले. काय म्हटलं? 1,500 घसरले. हां, नफा वसुलीमुळे घसरणीची शक्यता. बघा, यंदाच्या वर्षात सुरुवातीपासूनच सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती. तसेच अमेरिका व्हेनेझुएलातील संघर्षामुळे दर गगनाला भिडले होते. सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने आता या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे. एका दिवसात चांदीचे दर 10,000 तर सोन्याचे दर 1,500 घसरले आहे. ही घसरण नफा वसुलीमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी काळात या दोन्ही धातूंमध्ये तेजी राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. सोने आणि चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. चांदीच्या किमती सुमारे 10,000 रुपयांनी घसरल्या आणि सोन्याच्या किमतीही 1,500 घसरल्या
घसरण झाली आहे. अनेक दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर चांदी मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी मार्केट MCX मध्ये चांदीचे दर हे बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 10,000 रुपये किंवा 3.74% घसरून 2,48,115 रुपये प्रति किलो झाले. चांदीप्रमाणे सोन्याच्या किमतीही लक्षणीय घट झाली. बुधवारी सोन्याचे दर 1,332 रुपयांनी घसरून 1,37,751 रुपये प्रति 10 ग्राम झाले. सोन्याचा विक्रमी उच्चांक जो आहे तो 1,40,465 रुपये प्रति 10 ग्राम आहे. 5 फेब्रुवारीच्या फ्युचर्ससाठी सोन्याचे दर आज सुमारे 1% घसरले. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात नफा बुक करत आहेत. सोन्यावरही नफा वसुली झाली आहे. सोने चांदीच्या किंमती त्यांच्या विक्रमी उच्चांकाजवळ आहेत. त्यामुळे नफा वसुलीमुळे अल्पावधीसाठी ते कमी होऊ शकतात, परंतु दीर्घकाळात मागणी सुधारल्यामुळे परिस्थिती मजबूत राहते. 2026 धातूच्या किमती उच्चांक राहिल्यामुळे तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध राहण्यास सल्ला दिला आहे. अनेक बँका आणि तज्ज्ञांना सोने आणि चांदीच्या दर स्थिर राहतील. नवीन उच्चांक गाठले नाहीत तर मजबूत आधाराने स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे. काहींचा असा विश्वास आहे की या किमती आणखी वाढू शकतात. काही तज्ज्ञांनी किंमत कमी झाल्यावर सोने आणि चांदी खरेदी करण्याचा सल्लाही काही तज्ज्ञांनी दिला आहे. चला ही बातमी समजली. आता शेवटची बातमी, एवढी शेवटची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवणार आहोत. चला आता शेवटची बातमी बघा. चला बातमी नंबर 3 आपण बघणार आहोत. बातमी नंबर 3 आहे, शेतकऱ्यांनो सावधान, हे एक काम केलं नाही तर या 6 योजनांचा लाभ मिळणार नाही. 7/12 आणि आधार कार्डबाबत नवीन नियम लागू. तर शेतकरी भावांसाठी फार महत्त्वाची बातमी आहे. तर काय बातमी, चला समजून घेऊया. राज्य आणि केंद्र सरकारकडून फॉर्मर ID शेतकऱ्यांसाठी विविध कृषी योजना राबवल्या जात आहेत. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीचा पीक विमा खर्च कमी करणे आणि आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे. मात्र आता शासनाने शेतकऱ्यांसाठी फॉर्मर ID म्हणजेच 7/12 उतारा शेतकरी ओळख क्रमांक अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. हा फॉर्मर ID नसेल तर भविष्यात अनेक महत्त्वाच्या कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वेळीच फॉर्मर ID काढणे आवश्यक ठरणार आहे. ओके, फॉर्मर ID हा प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणारा एक डिजिटल ओळख क्रमांक आहे. हा ID आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक खाते आणि मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असतो. हा ओळखीच्या आधारे शेतकऱ्यांची जमीन, पीक पद्धत आणि विविध शासकीय योजनांचा लाभ एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर नोंदवला जातो. शासनाच्या मते यामुळे योग्य आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवणे सोपे होणार आहे. फॉर्मर ID नसल्यास PM किसान योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणारे 6,000 रुपये थेट खात्यात जमा होण्यास अडचण येऊ शकते. तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेत नुकसान भरपाई मिळवण्यासाठीही फॉर्मर ID आवश्यक असणार आहे. महाDBT पोर्टलवरील बियाणे, खते, कृषी अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, पॉवर टिलर, ट्रॅक्टर यासारख्या अनुदान योजनांसाठी अर्ज करताना फॉर्मर ID बंधनकारक केले जाण्याची शक्यता आहे. पीक कर्ज, व्याज सवलत, कर्जमाफी योजना तसेच अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळवण्यासाठीही फॉर्मर ID आवश्यक ठरणार आहे. शासकीय खरेदी केंद्रावर हमीभाव मिळवतानाही हा ID महत्त्वाचा ठरू शकतो. फॉर्मर ID ऑनलाईन किंवा स्थानिक कृषी कार्यालय, सेवा केंद्र आणि महा सेवा केंद्रातून काढता येतो. यासाठी आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
ओके, तर या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. चला ठीक आहे, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व टॉप कामाच्या बातम्या बघितल्या आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे या बातम्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नसतात, बरोबर ना. जी माहिती मी तुम्हाला देतो तुम्हाला ती न्यूजमध्ये पाहायला मिळतच नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकरी भावांसाठी, महिलांसाठी, पुरुषांसाठी, तरुणांसाठी, सर्वांसाठी माहिती असते आपल्या चॅनलवर. सर्वसामान्य जनतेसाठी, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी, सर्वांसाठी माहिती असते. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण आपण माहिती बघितली. या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे सर्व व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार, शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. ठीक आहे, धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा सांगतो, चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पाहतात परंतु चॅनल सबस्क्राईब करत नाही. चला, चॅनल सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंटमध्ये मांडा. धन्यवाद, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.